Students, I myself, Bhimrao Kadre sir, from MHSS Junior College, Shindakeda. You know that we are taking 1.2 lesson on saying please. In this lesson, we have completed. So we have completed 1 to 98 lines of this lesson. Now, today we will think about line number 99. This is line number 99 to line 131. This is line number 131. So, let's start this passage. Actually, this is our fourth passage. चौथा पॅसेज आहे आपला आणि हा चौथा पॅसेज समजून घेऊया. लाईन नंबर 99. It is not, therefore, with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of their class. ओके, सो लेखक आता सुरुवातीलाच सांगतोय की मला कंडक्टर या वर्गाविषयी एक शत्रुत्वाची भावना नाही आहे आणि त्या वर्गातल्या एकाच मेंबरची एकाच व्यक्तीविषयी सांगून मी काय अनफ्रेंडली फिलिंग्स या कंडक्टर वर्गाविषयी व्यक्त नाही करत आहे. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. So what happened that लेखकाने आता इथे एक प्रसंग सांगितलेला आहे. रायटर एंटर इन अ बस. He found that he has no money in his pocket. And this is a very problematic situation of writer. लेखक एका बसमध्ये बसला आणि त्याच्या लक्षात असं आलं की त्याच्या पॉकेटमध्ये पैसे नाही आहेत. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स फिलिंग विच द डिस्कवरी अरोजेस. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव at the worst. Knave means लबाड व्यक्ती, cheater. This is the word. Okay. तर अशी जर परिस्थिती आली की you have entered in a bus and you find that you have no money in your pocket, then there are mixed feelings in your mind. लेखक म्हणतो की अशा वेळेस तुम्ही बसमध्ये आहात आणि पैसे नाही आहेत तुमच्याकडे, तर तुमच्या मनात संमिश्र अशा भावना असतात. एकाच वेळेस तुम्हाला मूर्ख फूल असल्यासारखं वाटतं आणि दुसरी एक भावना असते की आपण इतर व्यक्तीला असं वाटेल की आपण त्याला चिटिंग करतो आहोत, असं इतर व्यक्ती आपल्याविषयी विचार करेल. सो such a kind of mixed feelings arises in our mind. अशा प्रकारच्या संमिश्र भावना आपल्या मनात येतात. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly, as much as to say, yes, I know that stale old trick. Now then, off you get. Okay, की हे काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे की त्यावेळेस मग कंडक्टर आपले थंड डोळ्यांनी आपल्याकडे बघतो आणि म्हणतो की मला ही स्टेल ओल्ड ट्रिक म्हणजे जुनी क्लुप्ती माहिती आहे तुमची. लेखक स्वतः विचार करतोय की अशा वेळेस कंडक्टर मग असा विचार करेल की तुमची मला स्टेल ओल्ड ट्रिक म्हणजे जुनी क्लुप्ती मला माहिती आहे.
नाव की आता ऑफ यू गेट, की खाली उतरा तुम्ही, बसमधून खाली उतरा, असं आपल्याला कंडक्टर सांगेल किंवा असं कंडक्टर सांगतो. सच अ काइंड ऑफ थिंकिंग कम्स इन द माइंड ऑफ रायटर. अशा प्रकारचा विचार लेखकाच्या मनात आला. इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. जरी कंडक्टर चांगला व्यक्ती असेल तरी खाली उतरल्यानंतर तुम्हाला इनकन्व्हिनियन्सला तोंड द्यावं लागतं, म्हणजे गैरसोयींना तोंड द्यावं लागतं. तुमची ट्रेन मिस होऊ शकते किंवा तुम्हाला ज्या व्यक्तींना भेटायचं असेल त्यांना योग्य वेळी भेटता येत नाही. सच अ प्रॉब्लेम्स यू मे फेस आफ्टर गेटिंग ऑफ फ्रॉम द बस. बसमधून उतरल्यानंतर अशा समस्यांना आपल्याला तोंड कदाचित द्यावं लागतं. सी नाव लाईन नंबर 114 114 लाईन. Having searched my pockets in vain for stray coppers and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. लेखकाने सगळे पॉकेट सर्चिंग केले. कॉपर मीन्स व्हेरी स्मॉल कॉईन, अ कॉईन ऑफ लो व्हॅल्यू, कमी किमतीचं असं नाणं कॉपर. हे सगळे सर्चिंग केलं आणि त्याला असं, आणि मग तो अतिशय प्रामाणिकपणे कंडक्टरला म्हणाला की ही कॅनॉट पे द फेअर. फेअर याचा अर्थ भाडं, बसचं भाडं तो देऊ शकत नाही असं लेखक कंडक्टरला म्हणाला. देन व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ द कंडक्टर. मग कंडक्टरची रिॲक्शन कशी आहे? सी. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. ऑल राईट सेड आय. ओके, मग कंडक्टर म्हणाला की तुम्हाला खाली उतरण्याची गरज नाही आहे, ठीक आहे, ओके यू हॅव नो मनी बट यू डोंट गेट ऑफ फ्रॉम द बस. देन बट आय हॅवंट कॉपर ऑन मी. लेखक म्हणाला की त्याच्याकडे कॉईन्स नाही आहे. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. वेअर डू यू वॉन्ट टू गो? अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. पण लेखक म्हणाला की त्याच्याकडे पैसे नाही आहेत. पण कंडक्टर असा म्हणाला की त्याचं तिकीट तो बुकिंग करेल, त्याचं तिकिटाचे पैसे तो स्वतः देईल असं कंडक्टर म्हणाला. आणि लेखकाला त्याने विचारलं, कंडक्टरने विचारलं की वेअर डू यू वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठे जायचं आहे? लेखकाने ते ठिकाण सांगितलं. जणू काही हा जो कंडक्टर होता तो लेखकाला बँकपासून तर हाँगकाँग शहरापर्यंत कुठेही तिकीट द्यायला जणू तयार होता. सो रायटर मीट विथ अ गुड नेचर्ड कंडक्टर. चांगल्या स्वभावाच्या कंडक्टरशी लेखकाची भेट झाली. आय सेड इट वॉज अ व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो अँड ॲज ही गिव्ह मी द तिकीट I said, but where shall I send the fare? मग लेखकाने कंडक्टरला प्रश्न विचारला की मी तुम्हाला हे भाडं कुठे परत करू, कुठे पाठवू? ओ यू विल सी मी सम डे, ऑल राईट ही सेड चेअरफुली. ही टर्न टू गो. नंतर चेअरफुली याचा अर्थ व्हेरी हॅपी, अतिशय आनंदाने हा कंडक्टर लेखकाला असं म्हणाला की तुम्ही मला केव्हा तरी भेटणार. देन यू रिटर्न माय मनी. कुठेतरी भेट होईलच, तेव्हाच माझे पैसे परत करा असं कंडक्टर आनंदाने लेखकाला म्हणाला. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर
ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. स्क्वेअर्ड याचा अर्थ सेटल्ड, स्थिर होणे, हिशोब पूर्ण होणे, हा त्याचा अर्थ आहे स्क्वेअर्डचा. अचानक लेखकाचे जे हात आहेत ते त्यांच्या पॉकेटमधल्या एका कॉर्नरकडे गेले आणि त्याला तिथे शिलिंग सापडला. याचा अर्थ कॉईन सापडला. आणि रायटर गेव द कॉईन टू द कंडक्टर अँड हिज अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. लेखकाने तो कॉईन कंडक्टरला दिला आणि त्याचा हिशोब जणू काही पूर्ण झाला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. ओके, परंतु पैसे जरी लेखकाने कंडक्टरला दिलेले असले तरी चांगल्या स्वभावाच्या कृतीमुळे लेखकाला जो आनंद प्राप्त झाला होता तो काही कमी नव्हता, असं लेखक सांगतोय.